शेतकरी मित्रांनो, आपण इथं तूर चंद्रायणी ही साधारणतः 10 फुटावर इथं पेरलेली आहे। तर त्यासाठी आपण काय केलं आहे, 1.5 फुटाच्या 6 ओळी, एक ओळ तुरीची, ही तुरीची ओळ आहे। त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 सोयाबीनच्या, नंतर पुन्हा तुरीची, एकरी 4 किलो तूर आपण इथे पेरलेली आहे। तर ही तूर जी आहे ही तूर चंद्रायणी आहे। आणि आपण इथं जे सोयाबीन आहे, तर हे सोयाबीनसुद्धा इथं पेरणी केलेली आहे। तर आपल्याला एकरी 20 किलो सोयाबीन आपण इथं पेरलेलं आहे। तूर 4 किलो, अशा प्रकारे आपला 24 किलो दोन्ही मिळून माल इथं पेरणी केलेला आहे। आणि क्षेत्र जे आहे हे क्षेत्र आहे आपलं 1.5 एकर। तर 1.5 एकर क्षेत्रामध्ये अशा प्रकारे आपण इथे पेरणी केली आहे। तर सुरुवातीला आपण बीज प्रक्रिया केली झेलोराची, सोयाबीनला आणि तुरीला पण। आणि त्याच्यानंतर आतमध्ये जे आहे हे आपण घनजीवामृत 200 किलो हे इथं आपण शेतामध्ये फेकलेलं आहे, 200 किलो। आणि 10-26-26 हे खत जे आहे हे आपण एकरी इथं पेरणी करताना दिलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं सोयाबीन आणि तुरीचं जे नियोजन आहे तर इथं केलेलं आहे। तर आता आपण इथं तणनाशक घ्यायचं आहे आणि कीटकनाशक घ्यायचं आहे। तर आपल्याला तणनाशक घेताना इथं शेकेत घ्यायचं आहे। एकरी 8 पंप पडतील अशा प्रकारे पाणी आपल्याला पंपामध्ये फवारणी घ्यायची आहे। आणि कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरिफॉस 30 मिली, M45 30 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारा घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कीटकनाशक आणि तणनाशकाचं नियोजन इथं करायचं आहे। कारण तुरीला पण कुठं कुठं पानं कातरलेली दिसत आहेत आणि सोयाबीनचे पण कुठं कुठं पानं कातरलेली दिसत आहेत। तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन करायचं आहे।